नमस्कार मित्रांनो, तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओचा कॉन्टेक्स्ट आहे की आम्ही करतोय मंगेशच्या नवीन घरामध्ये सगळं काही शिफ्टिंग. आणि ते शिफ्टिंग करताना मला काय काय प्रॉब्लेम आले हे सगळं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघणार आहात. खरं तर लोचा थोडं असं झालं की मी इंट्रो शूट करायला ॲक्च्युली विसरलो, तर म्हणले की जाऊ दे नंतर आपण इंट्रो शूट करून टाकूयात, म्हणून आत्ता मी इंट्रो शूट करतोय. हालाकी हे सगळं काही आमचं व्हिडिओमध्ये तुम्ही जे काय बघताय ते सगळं आमचं ऑलरेडी करून झालेलं आहे 1 वीक आधी, आणि मी 1 वीकच्या नंतर व्हिडिओचा इंट्रो शूट करतोय. पण एनिवे, तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मजा येईल, कारण की तुम्हाला दिसेल की आम्ही काय काय चॅलेंजेस फेस केले, काय कसं केलं ते. सो सिट बॅक, रिलॅक्स आणि व्हिडिओला एन्जॉय करा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आम्ही सगळं सामान ठेवलेलं आहे. इथे मंगेश आहे जो सगळं सामान आवरतो आहे. इकडे आम्ही आरो रिकामा करतो आहे, आणि इथून आम्ही सगळं सामान बाहेर शिफ्ट केलेलं आहे. इथे जे तुम्हाला सगळं सामान दिसतंय हे सगळं सामान माझं आणि कल्पेशचं आहे. आणि अजून एक न्यूज अशी आहे की मी आणि कल्पेश आम्ही दोघे देखील उद्या ही रूम खाली करतोय. आम्ही जी नवीन रूम घेतली आम्ही तिकडे राहायला जाणार आहोत. तर ती नवीन रूम कशी याचा टूर तुम्हाला मिळेल, पण माइट बी असं होऊ शकतं की ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मिळेल किंवा व्हिडिओच्या मध्ये मिळेल, किंवा असं असू शकेल की याच्या नंतर येणारा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मिळेल. काही फिक्स नाही, कारण सध्या आमची प्रायोरिटी आहे की मंगेशला इथून पूर्णपणे शिफ्ट करणं, कारण मंगेशची सॅटर्डेला ट्रेन देखील आहे. सो जोपर्यंत मंगेशला मी ट्रेनमध्ये बसवत नाही तोपर्यंत आमचं काम काही संपणार नाही आहे. इथे आमचे कल्पेश चव्हाण जिमचे सगळे सामान अनरॅक करताय. सर, तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल? काय प्रतिक्रिया काय आहे तुमची? काय नाही, जिमची आठवण आली. 1.5 वर्ष झाली सोडलेली. असं सामान उचलावं लागायचं. ज्यांना माहिती नाही, मी आणि कल्पेश आम्ही दोघं जण एकाच ठिकाणी जिम करायचो, बट टाइम वेगळा वेगळा होता आमचा. फर्स्ट टाइम दिल्लीला आलो होतो एकटा होप घेऊन की भाई काहीतरी हो चांगला मस्तपैकी. मला इथे सांगितलं होतं इथे शिफ्ट व्हायचं आहे आमच्या हेड ऑफिसमध्ये. तर इथे इकडे सगळं ठिकाणी बघितलं आम्ही रूम कुठं चांगला आहे का. मग हा रूम मला थोडा फर्स्ट म्हणजे बोलतो ना आपण फर्स्ट इम्प्रेशनमध्येच मला लय म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आली या घरामध्ये. तर मी बोललो नाही हाच रूम आपण बुक करू. खूप वर्स्ट सिच्युएशन्स पण बघितले, खूप म्हणजे एकदम बोलतो ना आपण ग्रोथ पण बघितले ते चांगलं, आणि कुठे पण असं अडकलं नाही. वर्स्ट सिच्युएशनमध्ये असून पण निघून गेले. नंतर आमचे मित्र पण आले इथे, कल्पेश आला, नंतर वैभव आला. मग अजून थोडं रिलीफ भेटलं की चला आपल्यासोबत कोणतरी आहे. आम्ही बघतो आमचे वयाचे पोरं आत जसं आम्हाला सोशल मीडियावरती बघायला भेटतं आहे त्यापेक्षा तर चांगलंच आहे. भले कसं बी सिच्युएशन असू दे, दिवस रात्र एक पण काय बी आम्ही करतोय, तरी त्यांच्या हिशोबाने तर मला तर हे आहे की ठीक आहे, भलेही आपण मेहनत करतोय ते लाईफ आपल्याला भेटत नाही, पण जो हा लाईफ आहे ह्याच्यात पण मजा आहे, वेगळीच मजा आहे. ऑलमोस्ट जेव्हा आमची सगळी पॅकिंग करून झाली होती आणि आम्ही त्याला जेव्हा टेम्पोमध्ये लोड केलं होतं आणि जस्ट निघणारच होतो, तर तेवढ्यात आम्हाला समजलं की आमच्या टेम्पोचे पुढचे दोन्ही पण व्हील खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, आणि लिटरली जो बोनट आहे तो बोनट पूर्णपणे जमिनीला टच होत होता. मला तर वाटतं ते निघणार, ते लय लूज झालं ते. मग काय करू जाऊन चेक कर लो, टाइट है ना पक्का. अरे तुम चलो ना भैया, भैया आप चलो वो रुक जाएंगे आप चलो. गणपती बाप्पा. हे बघा मित्रांनो, इथे चंद्र आहे जो ह्या बाजूला क्लिअर दिसतोय, आणि ॲट द सेम टाइम इकडे सन आहे जो की सेट होत आहे. दिस इज द ब्युटी ऑफ नेचर. स्काय पण किती मस्त वाटतात. वा, सगळं सामान वगैरे शिफ्ट करून झालंय मंगेशच्या नवीन घरामध्ये, आणि आता मंगेश झोपलाय बाहेर, आणि मला खूप भूक लागली होती. अल्दो मी आणि मंगेश मगाशी बाहेर जेवून आलो, बट स्टील आय एम व्हेरी हंग्री. म्हणून मी माझ्यासाठी मागवले आहेत हे पिझ्झाच. आता ऑब्विसली 2 पिझ्झा आहेत, जर नाही संपले तर मंगेश किंवा कल्पेश दोघं जण खातीलच. हे करतात, गर्दी करतात, आपण आरामात जाऊ. आपल्या वॉशरूमचा बाजूचा सीट आहे आपला.
आपला काय हा वालाच आहे समोरचा. काळजी घे तुझी, ठीक आहे. बाय बाय. तुम्ही पण जावा आरामात, ठीक आहे. हो, आता मी कॅबनेच जाऊ. चल बाय बाय. नीट जा, पोचला फोन कर आणि काहीतरी खाऊन घे. हो. एक काम धड करू नकोस. उचल. मी धड करत होता काम. वेळेमध्ये आला. खाओ मा कसम. 1+1 फ्री आहे ना, ते एक 399चं आहे. त्यापेक्षा मग 2 घेतलं परवडतं 149. हो. माईक ना, मग असं वाला अजून एक घे ना. Same तर आहे. हां घे, मग घे, दोन्ही पण घे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. अनफॉर्च्युनेटली मंगेशच्या लग्नाला आम्हाला जायला जमलं नाही, कारण की त्याचं लग्न बिहारला होतं आणि आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो, त्यामुळे एवढ्या लोकांना एकत्र सुट्टी मिळणं पॉसिबल नव्हतं. म्हणून त्याच्या लग्नाला आम्हाला जायला जमलं नाही. बट त्याच्या रिसेप्शनला आम्ही नक्की जाणार आहोत. त्याचा व्हिडिओ देखील ह्या चॅनलवरती येईल. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्हिडिओ. आणि बस हाच होता आजचा व्हिडिओ. थ्रू आउट द सगळे चॅलेंजेस फायनली सक्सेसफुली त्याची शिफ्टिंग पण झाली आणि मंगेशचं लग्न देखील झालं. सो आय रिअली वॉन्ट की तुम्ही लोकांनी त्याला कॉंग्रॅच्युलेशन करावं त्याच्या नवीन मॅरिड लाईफबद्दल. हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.